सर्वांना नमस्कार। आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत परीक्षा पे चर्चा 2026। विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे। याची नोंदणी कशी करायची याची सविस्तर माहिती आपल्याला ह्या व्हिडिओत मिळणार आहे। व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। व्हिडिओ जास्तीत जास्त पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवूया आणि नोंदणी करूया। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया। गुगलला जाऊन आपल्याला परीक्षा पे चर्चा 2026 रजिस्ट्रेशन लिंक म्हणून टाकलं तरी चालेल किंवा परीक्षा पे चर्चा 2026 टाकलं तरी चालेल। बघा पहिलीच साईट आपल्याला येत आहे। आपण त्या साईटवर जाऊया आणि लगेचच आपल्याला ही साईट ओपन होईल। यामध्ये आपल्याला लँग्वेजचं सुद्धा ऑप्शन आहे। बघा सगळ्या लँग्वेज ऑप्शन्स आपल्याला बऱ्यापैकी आहेत। त्यामुळे आपल्याला जी पाहिजे आहे ती लँग्वेज आपण घेऊया। हिंदी, इंग्लिश वगैरे मराठी काय असेल ती लँग्वेज आपण सिलेक्ट करू शकतो। बघा हा परीक्षा पे चर्चा हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काढलेला हा उपक्रम आहे। या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन करायचं आहे आणि त्यांना इंटरॅक्ट करायला आपल्याला संधी द्यायची आहे। कोणाशी इंटरॅक्ट करणार आहेत विद्यार्थी? माननीय मोदी साहेबांशी कनेक्ट करणार आहेत। या ठिकाणी आपल्याला अभी भाग ले या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी 3 प्रकारे आपल्याला ह्या परीक्षा पे चर्चामध्ये भाग घेता येणार आहे। पहिली आहे की स्वतः विद्यार्थी यामध्ये भाग घेऊ शकणार आहे, तो सेल्फ रजिस्ट्रेशन करून। दुसरं आहे की विद्यार्थी हा शिक्षकांच्या लॉग इनवरनं भाग घेऊ शकतो की जर एखाद्या विद्यार्थ्याकडे इंटरनेटची सुविधा नसेल, मोबाईल असेल तर तो शिक्षकांच्या लॉग इनवरनं सुद्धा त्याचा प्रश्न माननीय मोदी साहेबांपर्यंत पोचवू शकतो। आणि त्याच्याकडे जर मेल ID किंवा मोबाईल नंबर नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी खुशाल शिक्षकांच्या लॉग इनवरनं सहभाग घ्यायचा आहे। त्यानंतर स्वतः शिक्षकाला एक रजिस्ट्रेशन करायचं आहे। शिक्षकसुद्धा स्वतःला येणारे काही परीक्षा पे चर्चाच्या संदर्भात काही प्रश्न येणार असतील तर ते त्या ठिकाणी मांडू शकतात। माता पालकांसाठी म्हणजे पालकांसाठी सुद्धा परीक्षा पे चर्चा ह्या याच्या सदरामध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांना इथे क्लिक करून त्यांचे लॉग इन रजिस्ट्रेशन करून त्यांना प्रश्न विचारता येऊ शकतो। तसंच बघा सुरू कधी झालेला आहे तर 1 डिसेंबर 2025ला सुरू झालेला आहे आणि त्याची अंतिम तारीख आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची 11 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला याची काय दिलेली आहे, वेळ दिलेली आहे। यामध्ये अभी भाग ले या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। जसं आपण मगाशी परत पुन्हा दाखवत आहोत आपण त्यामध्ये भाग घ्यायचा आहे आणि 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी भाग घ्यायचा आहे। आणि 500 शब्दांमध्ये जास्तीत जास्त 500 शब्दांमध्ये त्यांनी त्यांचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे। आता आपण प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते बघूया। पहिल्यांदा आपण स्वतंत्र एखाद्या विद्यार्थ्याला जर स्वतः करायचं असेल तर तो कसा करेल ते आपण प्रथम बघूया। बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, अगर डिजिलॉकर असेल तर डिजिलॉकरवरनं हे चालणार आहे किंवा त्याचं विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP साठी आपण पाठवूया। OTP टाकलेला आहे, आपण सबमिट करूया। बघा सबमिट केल्यानंतर लगेचच या ठिकाणी आपल्याला आपण लँग्वेज चेंज करूया म्हणजे आपल्याला समजण्यासाठी थोडं इझी जाईल। विद्यार्थ्याचा जेव्हा आपण सेल्फ म्हणून सहभाग घेणार आहोत तेव्हा विद्यार्थ्याचे नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर तर आपण टाकलेला आहे। लिंग, जन्मतारीख नाही टाकायची आहे। त्यानंतर जन्मतारीखसुद्धा तिथे कॅलेंडरने आपल्याला टाकायची आहे। त्याचा वर्ग निवडायचा आहे, पत्ता आणि पालकाचे नाव।
त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या तो ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेचं नाव बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी स्टेट बोर्डमध्ये आपला महाराष्ट्र हा आपण काय करूया सिलेक्ट करायचा आहे. पत्ता त्यानंतर जे सर्व केंद्रशासित प्रदेशमध्ये महाराष्ट्र आपण निवडणार आहोत. पिनकोड आहे, जिल्हा आहे, हे सगळं निवडायचं आहे. आणि विद्यार्थ्याला काही प्रश्न खाली विचारलेले आहेत. खालीलपैकी कोणते परीक्षेदरम्यान सकारात्मक विचाराचे उदाहरण आहे. त्यांना काही 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या ऑप्शन्सवरती आपल्याला असं काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. रीना साईन लँग्वेज वापरते. खालीलपैकी कोणते हावभाव धन्यवाद दर्शवितात, की साईन लँग्वेजद्वारे धन्यवाद कशाला म्हणतात ते समजा त्यांनी. म्हणजे ह्या प्रश्नांची 5 प्रश्न आहेत. त्या 5 प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. की चिंतेचे संभाव्य लक्षणं काय आहे, एका गटाने एका वर्गमित्राला चिडवतात, गुंडगिरी करतात, तुम्ही पाहतात, तुम्ही कसा प्रतिसाद द्याल. विद्यार्थ्यांची मतं याबद्दल जाणून घ्यायची आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला जो प्रश्न पडलेला असेल किंवा जो प्रश्न विचारायचा असेल करिअर मार्गदर्शनाबद्दल किंवा परीक्षेच्या तयारीबद्दल, जीवन कौशल्यांबद्दल, ताणतणावाबद्दल काहीही प्रश्न विचारायचा असेल तर तो या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न विचारून आपण काय करायचं आहे, सबमिट करायचं. सबमिट केलं का त्या ठिकाणी आपली रजिस्ट्रेशन हे प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यानंतरच आपण पुढे लगेचच बघूया की शिक्षक म्हणून आता आपल्याला जर तसंच या विद्यार्थ्याचं आपल्याला लॉग इन करताना शिक्षकांच्या याच्यावरून सुद्धा आपल्याला लॉग इन त्याचं करता येतं. बघा, तसंच विद्यार्थ्याला शिक्षकांच्या लॉग इनवर जर त्याच्याकडे मेल आय डी नसेल तर कसं करायचं तेही आपण जरा बघूया की शिक्षकांनी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं लॉग इन कसं करता येईल. बघा, या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा नंबर टाकून आपल्याला ओपन करायचं आहे. शिक्षकाचं ओपन झालेलं आहे. ज्यावेळेस तिथेही शिक्षकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP येईल आणि ओपन झालेला आहे. इकडे बघा, त्या विद्यार्थ्याचं आपल्याला काय करायचं आहे, आपलं शिक्षकाचं नाव येतच आहे, विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, त्याचं लास्ट नेम आहे, मेल आय डी आहे. मेल आय डी ह्या ठिकाणी बघा ऑप्शनल दिलेला आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचा मेल आय डी नसेल, त्याच्याकडे मोबाईल नंबर नसेल तर तुमच्या ह्या शिक्षकांच्या लॉग इनवरनं आपल्याला भरायचं आहे. पण विद्यार्थ्यांना जर अशी विद्यार्थी असते त्यांनासुद्धा आपल्याला संधी द्यायची आहे. लिंग टाकायचं आहे, जन्मतारीख टाकायची आहे, वर्ग टाकायचा आहे, त्याच्या आईवडिलांचं नाव, शाळेचं नाव आहे, शाळेचा बोर्ड आहे, SSC बोर्ड महाराष्ट्र आपण टाकूया, पत्ता आणि इंडिया आपला देश निवडायचा आहे. आणि पंतप्रधान मोदीजींना आपल्याला या ठिकाणी काय विचारायचे आहेत, प्रश्न विचारायचा आहे. जो विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न असेल तो आपण या ठिकाणी टाईप करणार आणि या ठिकाणी सबमिट करणार. एका शिक्षकाच्या लॉग इनवरून अनेक विद्यार्थ्यांचं आपल्याला काय करता येतं, सबमिट केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याचं लॉग इनसाठी आपल्याला टॅब ओपन होणार आहे. अशा प्रकारे आपण एका शिक्षकाचं सुद्धा काय करू म्हणजे शिक्षकाच्या लॉग इनवरून विद्यार्थ्याचं आपण रजिस्ट्रेशन किंवा म्हणा त्याचे प्रश्न आपण मांडू शकतो. आता पुढचा भाग आहे बघा, तिसरा, की एक शिक्षक म्हणून मलासुद्धा माननीय पंतप्रधान मोदीजींशी आपल्याला जर संवाद साधायचा असेल, माझेही काही प्रश्न असतील तर आपल्याला ते सुद्धा मांडायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला शिक्षक म्हणून या क्लिक केल्यानंतर त्याच आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP येईल आणि रजिस्ट्रेशन होईल किंवा लॉग इन होईल. या ठिकाणी सुद्धा शिक्षकाचं नाव आहे, त्याचं मेल आय डी आहे, जन्मतारीख आहे, त्याचं लिंग आहे आणि तो कोणता विषय शिकवत आहे हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून टाकायचा आहे. शाळेचं नाव आहे, शाळेचा बोर्ड, पत्ता, ज्या ठिकाणी स्टार मार्क आहे ते सगळे आपल्याला ऑप्शन्स पूर्णपणे भरायचे आहेत. आणि त्यानंतर एक गतिविधी दिलेली आहे, एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे शिक्षकांसाठी सुद्धा. काही 4-5 प्रश्न दिलेले आहेत. अगर आप अमृत उद्यान और पंतप्रधान संग्रहालय घूमने जा रहे हैं तो आप किस शहर में है. म्हणजेच
तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की अमृत उद्यान आणि पंतप्रधान संग्रहालय कुठे आहे ते, त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करायचं ऑप्शन. PME विद्या DH 24/7 चैनल नंबर 31 सीखने के अवसरों के लिए समर्पित है. कोणाला शिकण्यासाठी हे PME विद्या हे जे चॅनल आहे ते कोणासाठी आहे ह्याबाबत त्यांनी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, ते सिलेक्ट करायचं आहे. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्राला दिला जातो तो प्रश्न आहे. असे तुम्हाला एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत. तुमच्या व्यवसायाशी संदर्भात हे प्रश्न असतील. आणि त्यानंतर शिक्षकांनी सुद्धा जीवन कौशल्य, परीक्षेची तयारी, परीक्षेची तयारी कशी करायची, करिअर मार्गदर्शन याबाबत काहीही प्रश्न असेल तर या ठिकाणी प्रश्न विचारायचा आणि सबमिट करायचा आहे. शिक्षकांच्या लॉग इनला आपल्याला फक्त एकच प्रश्न आपल्याला टाकता येणार आहे. पुढे आपण जाऊया. पालकांसाठी सुद्धा असंच ऑप्शन्स आपल्याला आहे. पालकांसाठी सुद्धा आपण गेलं ते 6वी ते 12वीचे जे पालक असतील त्यांच्यासाठी जर आपण गेलो तर या ठिकाणी पालकांसाठी सुद्धा पालकांचं नाव आहे, त्याचा मोबाईल नंबर, व्यवसाय काय, पत्ता हे सगळं मॅन्डेटरी त्यांना टाकायचं आहे. पालकांनी त्याच्या विद्यार्थ्याचं नाव, त्याची शाळा, वर्ग, बोर्ड कोणत्यामध्ये शिकतोय तो, आणि पालकांना सुद्धा बघा काही प्रश्नांची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. बिरसा मुंडा मुख्य रूप में वर्तमान के किस भारतीय राज्य से जुड़ा है. त्यानंतर बच्चों के खेल कौशल्य, परीक्षा के दौरान आप बच्चों के सामने अपना तनाव प्रबंध कैसे करते हैं. शुभांशु शुक्ला किस स्पेस मिशन का हिस्सा है. असे काही प्रश्न पालकांचे सुद्धा काही जनरल नॉलेजशी संबंधित प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यांनासुद्धा जो प्रश्न असेल तो त्यांनी इथे लिहायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. बघा, या प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला काय घ्यायचं आहे, सहभाग ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सहभाग घेतलेल्यांचे आकडेवारीसुद्धा कळत आहे की आत्तापर्यंत किती प्रतिभागी झालेले आहे, किती शिक्षकांनी भाग घेतला आहे, किती विद्यार्थ्यांनी, किती मातापितांनी भाग घेतलेला आहे. चला तर मग ह्या संख्येमध्ये आपली ही संख्या जोडूया आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मोदी साहेबांशी बोलण्याची संधी उपलब्ध करून देऊया. जर विद्यार्थी निवडला गेला तर कदाचित त्याला त्यांच्याशी प्रत्यक्ष त्यांच्या भवनावरती भेटण्याची संधीसुद्धा विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जानकारी बघायची असेल तर क्लिक हिअरला गेलो आपण का त्याचा एक व्हिडिओ आहे यूट्यूबवरचा, ह्या परीक्षा पे चर्चा ह्याशी संदर्भित, तर तो व्हिडिओसुद्धा आपण यूट्यूबवरचा बघू शकतो. तोही बघायला विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. परीक्षेचा उत्सव हा एक जीवनाचा उत्सव साजरा करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.